पहिल्या चेंडूवर मंगेश याने जे पहिल्या मॅच मध्ये मंगेश कडून झालं नव्हतं त्याने मंगेश ह्याच मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर दाखवून दिलं की का मला टेनिस क्रिकेटचा स्टार फलंदाज मानतात. गोलंदाजांचा कर्दन काळ मॅन फ्रॉम माऊल कोळीवाडा मंगेश वैती. अमोलचा पुढील चेंडू मंगेश साठी. अतिशय चांगला असा चेंडू स्लोअर वन चेंडू टाकण्यात यशस्वी झाला तर अमोल काहीसा कळला नव्हता रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो मंगेश. बघूया या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी करतो तो मंगेश वैती. प्रथमच स्ट्राईकवर येतोय तो विवेक. पहिल्या सामन्यात विवेकने थोडीफार संतवार फलंदाजी केली होती परंतु अतिशय चांगली फलंदाजी केली होती दोन्ही फलंदाजे. परिणाम स्वरूप इंजिनिअरिंग युनायटेड हा संघ विजयी झाला होता. अमोल याचा पुढील चेंडू विवेकसाठी चांगला फटका. नेक्स्ट मैच वेपन वॉरियर्स HQWNC साइक्लोन्स, प्लीज टॉल्स के लिए आ जाइए कैप्टन. टॉस साठी मी श्री माणिक कारंडे सरांना विनंती करतो की तुम्ही कृपया स्टेजवर यावे. अमोलचा पुढील चेंडू श्री माणिक कारंडे सर, डायरेक्टर, बँक डायरेक्टर. परंतु तेवढंच चांगलं सुरक्षित खेळतोय मंगेश. त्याला माहिती आहे आपल्या विकेटचं महत्व काय आहे आपल्या संघासाठी म्हणून तो एकदम सुरक्षित खेळ खेळतोय. परंतु ह्या अमोलच्या या चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय. अतिशय चांगला चेंडू टाकतोय तो अमोल. वेपन्सचे टीमचे कर्णधारांना कृपया करून विनंती आहे की स्टेजवर यावे. चेंडू टॉस साठी चांगली गोलंदाजी करतोय तो अमोल. विवेकला काहीसा कळत नाही परंतु तेवढं सावधगिरीने फलंदाजी करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण धावबाद होतो की काय परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आलं परंतु एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकले दोन्ही फलंदाजांना. मंगेश आणि विवेक काहीशी संत अशा गतीने दोन्ही डावाची सुरुवात केली आहे. बघूया पहिल्या चेंडूवर चौकार लागावत आपले इरादे स्पष्ट केले होते मंगेश याने परंतु तेवढी त्याला चांगली साथ देतोय तो विवेक. बघूया पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली होती 9 धावा. बिनबाद 10 धावा. बिनबाद 10 धावा. चांगलं षटक टाकण्यात यशस्वी झालाय तो अमोल. पण अजूनही 5 षटकांचा हा सामना आहे. दोन्ही कर्णधारांना कळवण्यात की 5 षटकांचा सामना मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिला असेल. रवी मी मगाशीच म्हटलं होतं की मंगेश वैती हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. 7 समुद्र पलीकडे जाऊन त्यांनी आपला नावाचा डंका वाजवलाय. त्याबद्दल नेवल डॉक्टर संघाचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करत तो मोठा झालेला आहे. कसरत आणि मेहनत तर त्याच्या जिद्दीतच आहे आणि त्याच्या रक्तातच क्रिकेट आहे अशातला काही भाग नाही. मगाशी पण त्यांनी मी बघितलं रवी की एकेरी दुहेरी धावात त्यांनी आपला स्कोअरबोर्ड चालवत ठेवला आणि संघाला विजयाकडे घेऊन गेला. खरोखरच हवी सर. मी खूप साऱ्या मंगेशच्या मॅची बघितल्या जिथे कसं कमी चेंडूमध्ये जास्त धावा असताना मंगेश वैती आपल्या नावास्वरूपाला जसं म्हणजे मंगेश वैती बोललं की गोलंदाजांचा कर्दंकाळ कारण की एवढी खतरनाक फलंदाजी असते त्याची बघायला जसे धोवा आंतरराष्ट्रीय ख्याती असलेला खेळाडू आहे तो मंगेश वैती. वेकर्स टीम के कैप्टन प्लीज टॉस के लिए आइए. वेकर्स टीम ओके. नवीन आलेला गोलंदाज योगेश वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो योगेश. मंगेश बद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया विजय सर पण योग सामन्याकडे दुसरं षटक घेऊन येतोय तो सरदेसाई आणि अतिशय चांगला असा फटका विवेकचा परंतु तिथे क्षेत्ररक्षक अडवतोय आणि चांगली क्षेत्ररक्षण तेवढाच चांगली फेकी. एक धाव घेण्यापासून नाही रोखू शकले दोन्ही फलंदाजांना. रवी मी मागाशी पण बघितलं होतं की मंगेश वैती आणि विवेक यांची पार्टनरशिप खूप उत्कृष्ट प्रकारे झाली होती. आपल्या संघाचा स्कोअरबोर्ड कंटिन्यू चालू ठेवत असतात. मंगेशचं एक प्रकारे बघायला गेलं तर
लेफ्ट एल्बो खूप दुखतोय तरी सुद्धा तो आपल्या फलंदाजीची कसरत काही सोडत नाही रवी. खरोखरच अभि सर हीच त्याची किमया आहे, म्हणून तो एवढा मोठा स्टार आहे की त्याला म्हणजे त्याला लागला असूनही तो आपल्या संघासाठी आणि आपल्या नेव्हल डॉकेटच्या संघासाठी तो खेळण्यासाठी आलाय. हे खूप महत्वाचं आहे सर. आणि खरोखरच एक नावाजलेला असा आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. खूप कमी फलंदाज असे आहे ज्यांचे त्यांनी आखाती देशामध्ये जाऊन आपल्या भारताचं नाव तिकडे रोशन केलं. खरी अभिमानाची गोष्ट ही नेव्हल डॉकेटसाठी पण, की आपला एक असा खेळाडू जो आपला भारत देश सोडून बाहेर देशात जाऊनही तो टेनिस क्रिकेट मार्फत आपलं नाव रोशन करतो. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच रवी. पुढील चेंडू विवेकसाठी. अतिशय चांगला असा टोलावलेला पटका, परंतु पॉइंट स्वरूपात क्षेत्ररक्षक आहे, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो विवेक काहीशी संथगतीने फलंदाजी करतो, परंतु काही हरकत नाही. एक धावाने धावपराग धावता राहतोय, परंतु जोपर्यंत मंगेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत मोठ्या मोठ्या धावसंख्येची तुम्ही आशा करू शकता. कारण की मंगेश कधी असे फटके आहेत की कधी धावसंख्या बघा अतिशय चांगला मंगेश हळूहळू धावसंख्या स्थिर ठेवतोय, परंतु जेव्हा मंगेश आपला घेर बदलेल तेव्हा या संघाची धावसंख्या खरोखर भरारी घेऊन पुढे निघून जाईल. बघूया या क्षणाची वाट बघूया अभिसर की कधी षटकार चौकार आपल्याला मंगेशच्या बॅटमधून बघायला भेटतील. नक्कीच रवी, कारण काय त्याला षटकार आणि चौकार मारता जरी नाही आले तरी तो रनांची धावसंख्या काय कमी नाही करत. एकेरी दुहेरी संघ हे धाव करत पुढे चालवत राहतो स्कोअरबोर्ड. ह्यालाच म्हणतात क्रिकेट. खरोखर अभिसर दोन्ही पाहिजे. 55 बायचा बाय बरोबर बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. खरोखर दोन्ही फलंदाज अतिशय चांगले. विवेक आणि मंगेश आपल्या संघासाठी अतिशय चांगली अशी मोलाची कामगिरी बजावताना, परंतु तेवढंच चांगलं फलंदाजी, अतिशय चांगलं असं रनिंग द बिटवीन द दोघांचं कॉर्डिनेशन चांगलं आहे. त्यानुसार घेतल्या त्या आणि खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे. जिथे एक नव्हती तिथे 2 झाल्या, जिथे 2 नव्हत्या तिथे 3 धावा कन्वर्ट करण्यात यशस्वी झाले. याच गोष्टीत महारथ आले ते मंगेशला. खरोखरच अतिशय चांगली अशी दोघांची रनिंग द बिटवीन द अभिसर. ह्याच्या मागे कष्ट फार दिसतात मंगेश, कारण का चोरटी धाव कशी काढावी, कशी आपली नजर जराशी झपली की लगेच तिसऱ्या रनचा सुद्धा आव्हान केला होता त्यांनी आणि ते पूर्ण सुद्धा केलं. ह्यालाच म्हणतात चपळाई, की जरासं लक्ष दूर झालं की पटकन चोरून धाव काढणे. खरोखर अभिसर. आणि या गोष्टी खूप महत्वाच्या असतात या सामन्यामध्ये, कारण की आता सामना 5 षटकांचा आहे. तुम्हाला हा सामना म्हणजे कमीत कमी पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले झाला. बाकीच्या 4 षटकांमध्ये तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त होईल तेवढ्या धावा करणं गरजेचं आहे. मी तर एकच सांगेन मंगेश बद्दल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. अशाच काहीशा क्रिकेटच्या गोष्टी आहेत त्या मंगेश वैती बद्दल. पुन्हा एकदा सांगतो रवी, तुम्ही काय सुचवाल? रोहित थोडा बाहेर आणा. बॅट्समॅनला प्रॉब्लेम होतो. राजू भाई, पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे. खरोखर अतिशय चांगला असा सामना होतोय. बघूया अमोल वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मंगेशसाठी. आणि अतिशय चांगला पटका आणि या चेंडूवर येत आहे 6 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. मी बोललो होतो ना अभिसर की तुम्ही जास्त वेळ मंगेशला जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. अशाच प्रकारे मंगेश वैतीचं एकदम धडाडीचं फलंदाज आहे तो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर बोलताय, पण परंतु क्षमा असावी. हा षटकार नसून चौकार असा. हा चौकार आहे. अमोलचा पुढील चेंडू मंगेशसाठी. काहीशी बॅट तळवली ती मंगेशची. 2 धावा होतील की नाही. तेवढंच चांगलं चप्पल क्षेत्ररक्षण करण्यात आलंय. ते स्वतः गोलंदाज अमोल बॉलवर गेला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात यशस्वी झालाय तो अमोल. खरोखर आता असं वाटतंय की
मंगेशची बॅट तळपली आहे. खरोखर आता षटकार चौकारांची आतिषबाजी जी बघण्याची सगळी प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय. कधी बॅटिंग भट्टाय बघायला भेटेल काय बघूया. पुढील चेंडू अमोल याचा विवेकसाठी. अतिशय चांगली फलंदाजी साथ देत आहे ते विवेक, परंतु तेवढं चांगला गोलंदाजीचा नजारा दाखवतोय तो अमोल. अमोलही तेवढा ताकदीचा चांगला गोलंदाज. हातभर चेंडू वळवण्यात त्याची किमया न्यारी आहे. खरोखर पहिल्या सामन्यातही चांगली गोलंदाजी केली. या सामन्यातही अमोल अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. अंपायर ने पहले छक्का दिखाया, इसलिए हम लोग बोला नहीं तो अंपायर ने पहला छक्का दिखाया, पहला छक्का दिखाया. एक मिनिट. बँकेचे डायरेक्टर श्री माणी करंडे सरांना विनंती आहे की कृपया करून स्टेजवर यावे टॉस साठी. अतिशय चांगली अशी पार्टनरशिप बिल्डअप केली आहे वेपर्स. सर मंगेश आणि विवेक यांनी. पुन्हा एकदा चोरून काढलेल्या रवी 3 धावा काढल्यात पुन्हा एकदा. म्हणजे यांची चपळाई फार आहे. दोन्ही बॅट्समन रनिंग बिटवीन द विकेट यांची चांगली म्हणावी लागेल. कारण काय जरा सुद्धा बॉल मिस होतोय ते लगेच आपल्या संघासाठी धावा जमवत आहेत. बरोबर आहे अभि सर, कारण की प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार आलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. तुम्ही प्रत्येक चेंडूवर 2-3 धावा पळून घेतल्या तरी तुमचा रन रेट मेंटेन असतो, तरी तुमची सरासरी वाढत जाते. नक्कीच नक्कीच. अमोलचा पुढील चेंडू मंगेशसाठी आणि चांगला डील स्कोप स्वरूपात लगावलेला फटका आणि तेवढी चांगली फलंदाजी करतोय तो माऊल कोळीवाडा. मंगेशवरती चेंडू सीमारेषा पार चौकार. कॉमेंटेटर एक मिनिट. एक टॉस होता आता HQWNC सायक्लोन्स आणि वेपन्स मध्ये. श्री माणिक कारंडे सर आले, डायरेक्टर बँक डायरेक्टर. टॉस उडवत आहेत. कॉल करणार कोण? रोहित कॉल करतोय. ऑल द बेस्ट. हेडचा कॉल केलेला आहे आणि हेड आलेला आहे. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 31 धावा. बिनबाद 31 धावा. 31 धावांची पार्टनरशिप झाली आहे मंगेश आणि विवेक मध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं रवी की मंगेश जोपर्यंत खेळपट्टीवर उभा आहे तोपर्यंत बॉलिंग कोणी करायची, कसा विचार करतायत हे क्षेत्ररक्षकाला आणि संघनायकाला काहीच कळत नाही. कारण का तो आहे तोपर्यंत बॉलर लोकांचा कर्दनकाळ आहे. खरोखरच अभि सर, म्हणूनच की काय विक्रोळी सारख्या व्यावसायिक संघामध्ये अजूनही तग टोकून आहे मंगेश वैती हा फलंदाज. कारण म्हणूनच की याच्या बॅटिंगच्या जोरावर विक्रोळी हा अमोल म्हात्रे सरांचा संघ पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेला संघ म्हणून ओळखलं जातो, तर याच फलंदाजीच्या जोरावर. नक्कीच असे मोठी मोठी नावं आहेत क्रिकेटमध्ये. विक्रोळी संघ पण फार मोठा बलाढ्य संघ आहे. पुन्हा एकदा पाहूया. चौथं षटक घेऊन येत आहेत रुपेश, डावखुरा गोलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी मंगेश. वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय तो डावकार आहे हाताचा. कृपया करून दोन्ही घेऊन येतोय तो रुपेश. अभि एक मिनिट. कृपया करून दोन्ही संघांना विनंती आहे की लवकरात लवकर मॅच कंटिन्यू करायचे. टॉस जिंकून HQWNC सायक्लोन्सनी फिल्डिंग घेतली आहे. अतिशय चांगला टोलावलेला फटका आणि फलंदाज होतोय बाद. स्वरूपात आनंद घेतायत ते म्हणजे आमचे प्रेक्षक. बरोबर
खूप आनंदी झालाय तो रोहित. कृपया क्षेत्ररक्षकांनी लवकरात लवकर वेळ न घालवता आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला वेळेचं फार मर्यादा आहे. अजून काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडंसं आम्हाला पण कोऑपरेट करा. आपल्याच मॅच आहेत, नेवल डॉकट बँकेचे आहेत, आपलेच कामगार आहेत. नक्कीच पुन्हा एकदा मी सांगतो, रवी चांगली मंगेश, चांगली पार्टनरशिप ब्रेक झाली. अभि सर, बघूया आता नवीन आलेला फलंदाज आणि अतिशय चांगला फटका, परंतु चेंडू गेलाय हवेत. बघूया आणि झेल झालाय ड्रॉप. झेल कुणाचा ड्रॉप झालाय तर मंगेश वैतीचा. आता याच्या परिणाम तुम्हाला रवी मी काय सांगतो, ही कॅच सोडली की मॅच सोडली? तेच अभि सर आता बघावं लागेल. मी शब्द शोधत होता याचं, यांना किती पटीने रन द्यावे लागतील. तुम्ही कॅच कुणाचा सोडलाय तर मंगेश वैतीचा. जीवदान तुम्हाला किती मिळतंय ते महागात म्हणजे पडेल? मंगेश वैतीला जीवदान मिळतंय. बघूया रुपेशचा पुढील चेंडू मंगेश साठी. आता मंगेश आपल्या फॉर्म मध्ये आलाय. नाही, तुम्ही नाही सोडू शकत. कॅच झालीये मिस आणि आता तुम्ही आय थिंक मॅच मिस करता. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. मी मगाशीच म्हटलं आणि गोलंदाजाला नक्की ती पॅनल्टी भरावी लागली आहे 6 रनांनी. कॅच मिस झाला आणि लगेच दुसऱ्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोकलाय. त्यामुळे ही पॅनल्टी तर नक्कीच आहे. मंगेश बद्दल 2 गोष्टी सांगेन की अरे जब तक है तेरी जवानी ये दुनिया है तेरी दीवानी. खरोखरच बरोबर बोलताय अभि सर तुम्ही. कारण की हाणामारीच्या षटकामध्ये जर तुम्ही मंगेश सारख्या बलाढ्य फलंदाजाचा कॅच सोडणार तर नक्कीच तुम्हाला त्याचं व्याजासहित तुम्हाला रिटर्न भेटेल. आणि आता याच्या पुढच्या चेंडूवर, परंतु नाही, एक कॅल्क्युलेटेड फलंदाज आहे मंगेश वैती. त्याला माहिती आहे कोणता चेंडू कुठे टोलवायचा. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला, याच्यानंतरच्या चेंडूवर सिंगल धावसंख्या धावती ठेवली येते. धावसंख्या झाली ती 41. इंजिनियर युनायटेड या संघाची अतिशय चांगली फलंदाजी करतोय तो मंगेश. दीपेन अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय तो दीपेन. गेल्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मिळालेला हा गोलंदाज, अष्टपैलू असा हा फलंदाज आहे दीपेन. 4 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 42 धावा. नक्कीच नक्कीच मंगेश वैती बद्दल तर मी एकच सांगेन की याची देही याचा डोळा, मंगेश वैती देई दीपमान सोळा आणि त्याच्या बॅट मधून निघतोय तोफ गोळा. धावसंख्या झाली ती 42 धावा. 4 षटका अखेरीस 42. अजूनही शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. बघूया 6 चेंडू मध्ये कमीत कमी किती धावा गोळा करतोय तो इंजिनियर युनायटेड संघ. कारण की त्यांचा सर्वात मोठा मोहरा मंगेश वैती हा अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे. बघूया, परंतु काही नाही, त्यांच्याकडे चांगला मारा आहे, गोलंदाजीचा चांगला अटॅक त्यांच्याकडे आहे. बघूया कशा प्रकारे कितीपर्यंत रोखण्यात यशस्वी होत आहे ते. करंजा फॅन्टम हा संघ, करंजा फॅन्टम हाही चांगला संघ आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. लवकरात लवकर आपला गोलंदाजी सज्ज व्हावा, लवकरात लवकर गोलंदाजी करणे, कारण की आपल्याला वेळेचं फार मर्यादा आहे. पहिल्या डावातील शेवटचं षटक घेऊन येतोय तो अभिजित. कृपया सर्व खेळाडूंनी सहकार्य करा, कारण की दिवस मावळायचा टाइम होता आणि आपल्याला अजूनही 3-4 सामने खेळवायचे. आणि आजच्या दिवसात जेवढे सामने चांगले झाले तसे अजूनही आपल्याला पुढे 5-5 ओव्हरचे सामने खेळवायचे. कृपया सर्वांनी सहकार्य केलं तर खूप बरं, कारण की स्पर्धा आपलीच आहे. त्यामुळे कृपया सर्वांनी सहकार्य करा. 5-5 ओव्हरचे चांगले सामने बघवायला आपल्याला भेटले पाहिजे, हीच नम्र विनंती. आले नाहीत अजून बाबूभाई, आले की देतो, आले की देतो, आले नाहीत, आले येऊ दे ना, हिंदी मध्ये बोलते. बाबू सरांचं हार्दिक स्वागत, आपल्या खन्ना सरांचा, खान सरांचं हार्दिक स्वागत. खूप वेळेनंतर त्यांनी आता सध्या आमच्यात आलेत. थोडा आपण हिंदी समालोचनाचा आस्वाद घेऊया खान सरांमार्फत.
फलंदाजी करतो, तंबूत माघारी परततोय मंगेश वैती. वैयक्तिक किती धावा केल्या? खरोखर चांगली फलंदाजी केली मंगेशने. टाळ्या झाल्या पाहिजे या मंगेश वैतीसाठी. खरोखर अतिशय आपल्या संघासाठी वेळीच त्यांनी चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला अतिशय चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचवलंय. 30 धावा वैयक्तिक केल्या त्या मंगेश वैती याने. आपल्या नावाला लौकिक साजेशी कामगिरी केली मंगेश वैती याने. नवीन आलेला फलंदाज आहे तो सेल्वम. स्वतः कर्णधार आलाय सेल्वम. दीपेन स्ट्राईकवर आहे. बघूया. नाही, निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय तो अभिजित. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू निर्धाव पडलेत अभिजितच्या स्वरूपात. परंतु अजून एक अष्टपैलू खेळाडू दीपेन आहे स्ट्राईकवर. त्याला साथ द्यायला आलाय तो सेल्वम, स्वतः कर्णधार. बघूया शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा गोळा करतात ते दोन्ही खेळाडू. आणि अतिशय चांगला असा फटका. बघूया. चेंडू सीमारेषा पार षटकार. करंजा फैंटम्स की तरफ से ये अगली गेंद, और ये गुडलैंड गेंद, इसे घुमा के मारना चाहा लेकिन गेंद गई फाइन लेग की दिशा में. 1 रन से संतोष करना पड़ेगा और इस तरह से स्कोर पहुंचा 50. सेल्वम कप्तान, और ये अगली गेंद बहुत ही लंबी हिट लगाना चाहते थे लेकिन डॉट बॉल. बहुत ही सूझबूझ की गेंदबाजी. 51 टू विन, और ये इस इनिंग की समाप्ति यहां पे इंजीनियरिंग यूनाइटेड की तरफ से 51 का टारगेट सेट किया गया है. डीजे to 5 overs in an inning. After this match, there will be 2 more matches to come. An emphatic innings will be in front of you.
बहुत ही बड़े बड़े नामचीन हस्तियां खेल रही हैं इस टूर्नामेंट में, और ये बहुत जो अभी कल खेलने वाले हैं और 19 तारीख को भी। दोस्तों, इस टूर्नामेंट को इतना आसान नहीं था कामयाब बनाना। इसमें बहुत से लोगों का हाथ है। जो कहा जाता है स्टेज के पीछे, बिहाइंड द स्क्रीन लॉट्स ऑफ एफर्ट्स आर देयर, और इन एफर्ट्स होल्डिंग पीपल का थोड़ा नाम लेना चाहूंगा, जिसमें बाबू महेंद्र मटकर, आप सब लोग जानते होंगे, राजेश गोहिल, श्री लिंडो, संतोष पानिग्रे, संतोष ग्राउंड्समैन, और भी बहुत सारे चेहरे हैं जिनका मैं नाम नहीं ले पा रहा हूं। और बड़ी हस्तियों का तो नाम आपने सुबह सुबह सुना है, जिनके शुभ हाथों से उद्घाटन भी हुआ, और इस महा आयोजन का आज फलस्वरूप हम जो देख पा रहे हैं इस अच्छे क्रिकेटिंग माहौल में। आसपास के ऐसे ग्राउंड, कई ग्राउंड्स हैं जो इस ग्राउंड के मुकाबले कोई ग्राउंड नहीं, और इसको बहुत ही अच्छा मेंटेन किया गया है यहाँ के स्टेट ऑफिस के स्टाफ के द्वारा। दो बैट्समैन आ चुके हैं। योगेश और रुपेश। 51 रन का ये जो टारगेट सेट किया उसे चेस करने के लिए योगेश और रुपेश आपके सामने हैं। फील्डिंग टीम इंजीनियरिंग यूनाइटेड। इंजीनियरिंग यूनाइटेड में बहुत सारे नामचीन हस्तियां हैं, जिसमें नेवल डॉकयार्ड ऑफिशियल क्रिकेट टीम के एक प्लेयर आपके सामने हैं जो कप्तानी, इस टीम की कप्तानी कर रहे हैं, जिनका नाम है सेल्वम। नंदू गेंदबाज, बचपन से उनका इस ग्राउंड से जुड़ाव रहा है। गवंडे सर के शिष्यों में से ये भी एक हैं, और इस तरह से ये इनिंग शुरू करने का संकेत दिया अंपायर ने। योगेश स्ट्राइक पे, नंदू की पहली गेंद, और ये पहली गेंद ऑफ साइड में जिसे खेलना चाहा, लेकिन वहां फील्ड किया खुद बॉलर ने, और डॉट बॉल, एंड स्कोर नो लॉस, नील फॉर नो लॉस। अगली गेंद नंदू की, और ये गुडलिंग गेंद बिल्कुल स्टंप पे सीध में, और एम्पायर ने उसे आउट करार दिया। नंदू की बहुत ही अच्छी गेंदबाजी, और ये विकेट के साथ खाता खोला नंदू ने अपना। बहुत ही अच्छी गेंदबाजी की फिगर। अगले बल्लेबाज राकेश। लेट्स सी व्हाट he'll be doing for his team to chase a score of 51. After this match, there is 2 more matches. So please hurry up, as the light will be poor in its condition. Next game, अगली, और ये डॉट बॉल, बहुत ही अच्छी गेंदबाजी कर नंदू की। काफी प्रेशर में दिख रहे हैं बल्लेबाज।
लेकिन ये उनकी पहली गेंद थी और नंदू की तीसरी। अगली गेंद नंदू की राकेश के लिए, और ये गुड लेंथ गेंद जिसे खेलना चाहा था स्क्वायर की तरफ, लेकिन ये गली की दिशा में गई वहां पे, और फील्ड्समैन थोड़ा सा मिस्टेक किया उन्होंने, लेकिन इस तरह से तब तक दौड़कर 2 रन पूरा किया। इन 2 रनों के साथ इस टीम का खाता खुला है इस मैच में, इस इनिंग में 51 रन चेज करने हैं। नंदू बहुत ही अच्छी गेंदबाजी के साथ अगली गेंद लेकर आए हैं नंदू, और ये स्क्वायर में खेल दिया उठाकर गेंद। वहां फील्डर के पीछे से गेंद जा रही है सीमा रेखा की तरफ, वहां पे दौड़ रहे हैं फील्डर, और देखना है तब तक गेंद को खींचा है उन्होंने अंदर, तब तक दौड़कर 3 रन पूरा कर लिया है और 5 रन अब तक आए हैं इस ओवर में। काफी कसी हुई गेंदबाजी की शुरुआत की थी नंदू ने, लेकिन इस गेंद पे थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, इसे ऑफ साइड में स्क्वायर की दिशा में खेला, फील्ड्समैन के पीछे की तरफ गई गेंद और 3 रन तब तक पूरा किया। और अब बाएं हाथ के बल्लेबाज रुपेश पहली बार स्ट्राइक लेंगे। नंदू रुपेश के लिए आखिरी गेंद लेकर, और इसे लेग साइड में खेलना चाहा, वहां मिस किया, फील्डर ने बॉल कलेक्ट किया, डॉट बॉल, और इस तरह से ओवर की समाप्ति हुई। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ 5 रन। काफी स्लो रेट है ये, क्योंकि 51 रन का चेस करना है रन टारगेट, और वो भी सिर्फ 5 ओवर्स में 51 रन चेस करने थे। 1 ओवर समाप्त हो चुका है, 4 ओवर में बाकी के रन पूरे करने हैं। सारे खिलाड़ियों से अनुरोध है कि प्लीज आप लोग हर एक एक्टिविटी थोड़ा जल्द करें प्लीज, क्योंकि इसके बाद 2 मैचेस और हैं। राज अपनी टीम की तरफ से अगली गेंदबाजी राज आए हैं। राज राकेश के लिए, और ये शॉर्ट गेंद थी, इसे खेल दिया लेग साइड, वहां फील्डर मौजूद है और इस तरह से कैच पकड़ लिया है। ये बहुत ही अच्छा कैच, एक और विकेट का पतन। धन्यवाद डीजे। राजच्या या षटकामध्ये गडीगारद झालाय, 50 षटकांचं माफक आव्हान आहे ते, एक मोठं लक्ष दिलंय करंजा फॅन्टम या संघासमोर। राज अतिशय एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या डावखोऱ्या हाताची जादूमय गोलंदाजी काहीसा कळत नाहीये ते करंजा फॅन्टम या संघाला। काय बोलणार खान सर तुम्ही या सामन्याबद्दल, कारण की अतिशय मोठ्या धावसंख्या ठेवली ती इंजिनियर युनाइटेड या संघाने। राज की अगली गेंद, इसे लेग साइड खेल देना चाहा, लेकिन वहां फील्डर मौजूद है और ये मिस फील्ड हुई। पीछे फील्डर मौजूद है, बैकअप किया, अच्छा थ्रो, और इस तरह से ऐसा दिखता हुआ जैसे बहुत ही विशाल स्कोर है। सिर्फ चौके छक्के की कोशिश है, इस कोशिश में इनर एज लगकर लेग साइड गेंद गई थी, 2 रन। अगली गेंद राज की फिर से। सही आहे खान सर। राजचा पुढील चेंडू
आणि अतिशय डावखुऱ्या हाताचा फलंदाज, अतिशय चांगला असा टोलावलेला चेंडू पॉइंट स्वरूपात, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक धाव घेईल, अतिशय चांगला यष्टीच्या मागे मंगेश वैतीने झेल घेतलाय, खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धाव घेण्यापासून नाही रोखू शकले ते फलंदाज. तो रवि, क्या लगता है आपको इस लंबी टारगेट के लिए इनको क्या करना चाहिए इस बैटिंग टीम को? वही जैसे पहिल्या इनिंग मध्ये खान सर मंगेश वैती और विवेक जसे काय बॅटिंग करत होते, पहिले सिंगल डबल करून नंतर त्याने मंगेश वैतीने एकाकी किल्ला लढवला आणि स्कोर हार्ड 50च्या वर गेला. तसंच मला बिल्कुल वाटतं बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने, लेकिन राज जो है इनकी गेंदबाजी बहुत कसी हुई है, ये ऐसा करने नहीं देने की कोशिश करेंगे। और अगली गेंद इस तरह, और ये दिशा भटकती हुई नक्कीच वाइड गेंद। अवांतर चेंडू, वाईड बॉल. बरोबर आहे खान सर, कारण की तुम्हाला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना एखादा असा फलंदाज पाहिजे जो मोठे षटकार चौकार लगावू शकेल, कारण की जसं मंगेश वैती मारत होता आणि विवेक त्याला स्ट्राइक रोटेट करून देत होता. Definitely, let's see. Again, there is a misguided ball. It's wide again. अजून एक वाईड चेंडू, काहीसा दबाव येतोय तो राज याच्यावर, कारण की रुपेश अतिशय चांगली तडाखेबंद फलंदाजी करतोय, काहीसा दडपण आलंय ते राज याच्यावर. इंजीनियरिंग यूनाइटेड की तरफ से राज अगली गेंद लेकर और इसे खेलना चाहता, फिर से लंबी हिट करना चाहते थे, वहां फील्डर मौजूद, लेकिन उतनी अच्छी कनेक्ट नहीं हुई और 1 रन के साथ संतोष करना पड़ेगा। और इस तरह से स्कोर पहुंचा है डीजे देखो हो गया फेर, खेल हो गया शुरू, देखो कि बेचारे ने 12 रन। हो गया लैंड प्ले। डीजे 12 रन अभी तक हुए हैं। अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राज याचा. बहुतेक असं वाटतं खान सर की मंगेशचा एक्सपिरियन्स कामा येतो या इंजिनियरिंग युनाइटेड या संघाला. डेफिनेटली यू आर एब्सोल्युटली। और ये फुल टॉस इसे खेल दिया है मिड विकेट की दिशा में, वहां पे बहुत ही अच्छी फील्डिंग, उम्दा एथलीट्स, बहुत ही अच्छी फील्डिंग, 2 रन बचाया अपनी टीम के लिए इन्होंने। बरोबर खान सर, कारण की जेव्हा आपण मॅच मध्ये असतो तेव्हा अशा काही फिल्डिंगच्या नजराण्यामध्ये खरोखर टीमला एक जोश निर्माण होतो, आणि त्याच कारणास्तव की बघा राजे अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, पाठून यष्ट्यांच्या मागे अतिशय चांगली कर्णधारचा धुरा सांभाळतोय तो मंगेश वैद्य, आणि त्याला सपोर्ट मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. यूनाइटेड, और ये बहुत ही अच्छी हिट, यहाँ पे एक फील्डर मौजूद है, और क्या अच्छी फील्डिंग का मुजाहरा, और दर्शकों के लिए ये एक पैसा वसूल की तरह इस प्रदर्शन, बहुत ही उम्दी फील्डिंग। बघा खान सर, कसं असतं आपण बोलतो ना, एक म्हण आहे की आपण काय रंग बदलाचा काहीतरी बोलता, बघा त्याची फिल्डिंग बघितली त्याचं बघून तशी अविनाशने पण अतिशय चांगला असा बहुत ही हा खूबसूरत चौकारच होता, हा चौकारच होता. डेफिनेटली डेफिनेटली देयर इज अ 2 रन सेव्ड बाय 3 रन सेव्ड बाय बरोबर खान फॉर सर, दिस। कारण की दोघांनी मिळून कमीत कमी आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या आहेत. और इस तरह से ओवर की समाप्ति पे स्कोर पहुंचा है 16 रन 16। The batting team, they have a huge total to achieve, a score of 51 to achieve in the prescribed 5 overs, in which 2 overs already have been used, so 3 more overs are to come. बरोबर खान सर, कारण की अजून 18 चेंडू बाकी आहे आणि अजूनही यांना नाही बोललं तरी 34 धावांचा पल्ला गाठायचा, आणि त्यांच्या समोर जो डावखोऱ्या हाताचा रुपेश हा फलंदाज आहे, मला असं वाटतं की हा एकाकी सामना जिंकवून देऊ शकतो तो करंजा फॅन्टम या संघाला. बिल्कुल क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। विकास की अगली गेंद, और इसे फिर से लेग साइड में खेलना चाहा था, वहां मिस किया, और फील्डर मिस फील्डिंग की, तब तक 2 रन पूरा कर लिया है। किसी भी तरह स्कोर बढ़ता हुआ, और ये लेग बाइक का इशारा, 2 रन और ऐड हुआ टोटल में। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बल्लेबाज आज अपना पूरा दम और खम दिखाने की कोशिश में है। खरोखर विकास एक चांगला गोलंदाज आहे, पहिल्याही सामन्यामध्ये त्यांनी आपल्या गोलंदाजीने अतिशय प्रभावित केलं होतं, उसळी घेणारे चेंडू त्याचे पडत होते, परंतु काय होतं रुपेशच्या बॅटीला बॉल नाही लागत. रुपेश एक आक्रमक फलंदाज आहे. बिल्कुल रुपेश की कोशिश कि हर गेंद पे चौके और छक्के लगे,
एटलीस्ट 2 तो लगे ही ओवर में, तब टोटल के करीब पहुंचेंगे, वरना बहुत ही दूर है अभी तक स्कोर टारगेट। नक्कीच खान सर, जर करंजा फॅन्टम या संघाला या सामन्यात पुनरागमन करायचं असेल त्यांना नक्कीच मोठे 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 फटके मारावे लागतील. बिल्कुल इस विकास की अगली गेंद और ये शॉर्ट गेंद, इसे खेल दिया है, पुल कर दिया लेग साइड में, वहां फील्डर मौजूद है लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर गई। 4 रनों के लिए चौका। धावांची आवश्यकता आहे करंजा फॅन्टम या संघाला. पारेश के बल्ले से निकली ये चौका है जो अपने टीम के लिए 4 रन का स्कोर बढ़ाया है उन्होंने, और स्कोर पहुंचा है 23 रन। 51 रन का टारगेट है। विकास की अगली गेंद और ऑफ साइड की तरफ इसे खेल दिया है, स्क्वायर की तरफ कट किया, वहां पे फील्डर मौजूद है डीप स्क्वायर में, और कोई रिस्क नहीं लेना चाहते हैं क्योंकि थ्रो के ऊपर टेनिस क्रिकेट में ओवर थ्रो रन्स भी बहुत मिलते हैं, लेकिन बहुत ही सूझबूझ 1 रन। और अब बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक पे। विकास की अगली गेंद योगेश रुपेश के लिए। ओहो, व्हाट अ नाइस बॉलिंग। खरोखर विकासने याच्या अगोदरच्याही सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीवर अतिशय प्रभावित केलं होतं. अतिशय चांगले असे उसळी घेणारे त्याचे चेंडू काहीसे कळत नाहीये ते फलंदाजाला. म्हणूनच की काय रुपेशची बॅट अजूनही शांत आहे, जशी पाहिजे तशी फलंदाजी होत नाहीये रुपेश. परंतु तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर रुपेशची बॅट तळपली पाहिजे. और लगता है रुपेश ने सुन लिया है, लेकिन वहां फील्डर मौजूद है, कैच ले लिया है, बहुत ही ऊंची कैच, और बहुत ही टीम जितूगी और मेरा लोग तरीके से इन्होंने कैच को कन्वर्ट किया है।
पूरा कर लिया है ये 2 रन। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। ये यंगस्टर्स के लिए एग्जाम्पल है कि कैसे रनिंग बिटवीन द विकेट की जाती है। इन 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 27 रन, 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। And Ron is cheering for his team. I think his team is the batting team. That's why he asking the total score again and again. He's very curious for his team to win. But let's see what the players are doing. 9 चेंडू मध्ये अजूनही अजूनही 9 चेंडू मध्ये 24 धावा, म्हणजे अजूनही 9 चेंडू मध्ये 6 उत्तुंग षटकार जर मारले तर करंजा फॅन्टम हा संघ विजयी होऊ शकतो, परंतु दिल्ली अभी दूर है सर। आणि गुड लेंथ गेंद, गुड लेंथ गेंद, यहाँ फील्डर मौजूद है और ये कैच पकड़ लिया है और इस तरह से 1 विकेट का पतन। और ये करंजा फैंटम्स की तरफ से बहुत ही अच्छी कोशिश थी, लेकिन एक और विकेट का पतन। दीपेन ने पिछले मैच में भी अच्छी गेंदबाजी की मुजाहरा पेश किया था उन्होंने, और मैन ऑफ द मैच अर्जित किया था। जबकि उनके अपने ही टीम में मैन ऑफ द मैच के और भी बहुत सारे दावेदार हैं। वाइती, दीपेन की अगली गेंद नए बल्लेबाज के लिए, और ये गुड लेंथ गेंद थी, इसे खेला है ऑफ साइड में। वहां मौजूद फील्डर अविनाश, 1 रन सिर्फ संतोष करना पड़ेगा 1 रन से, लेकिन इस 1 रन से कोई काम नहीं होने वाला है। ये जितनी गेंदें शेष रह गई हैं, बहुत सारे रन चाहिए, चौके और छक्कों की जरूरत है अभी। क्यों रवि, आपको क्या लगता है अब मैच का रुख किस तरफ है? नहीं, जैसे मैच चल रही है ऐसे तो लग रहा है कि इंग्रज यूनाइटेड आराम से जीत जाएगी, क्योंकि जैसे बड़े शॉट चाहिए वैसे उनकी बैट से आ रहे नहीं है करंजा फैंटम के, और वही जो बहुत अच्छी नपीतुली गेंदबाजी कर रहे हैं दीपेन। बिल्कुल बिल्कुल, और अभी भी सिर्फ सिंगल्स के साथ संतोष करना पड़ा है। स्कोर पहुंचा है 29। खरोखरच खान सर अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नजारा दाखवला दीपेन, का त्याला गेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटला होता ते त्यांनी आता दाखवून दिलं, आणि आता शेवटच्या 6 चेंडू मध्ये धावसंख्येची आवश्यकता आहे ती। Absolutely, and I think it will be the last over for this inning. 22 required in this 6 balls. विकास पिछले मैच में इन्होंने अच्छी गेंदबाजी की थी, विकास ने भी, और आखिरी ओवर जो है इनके कंधों पे एक जिम्मेदारी की तरह है अपनी टीम को जिताने के लिए, क्योंकि 22 रन जो है इम्पॉसिबल भी नहीं है। अगली गेंद, और ये फुल टॉस उठाकर खेल दिया हुआ फील्डर मौजूद है, और इस तरह से आसान कैच उनके हाथों में चला गया है। एक और विकेट का पतन। फील्डिंग, विवेक ठाकुर काफी मुस्तैद हैं, वो बाउंड्री के पास अच्छा कैच लिया। विकास की अगली गेंद, और ये ऑफ साइड में वाइड का इशारा अंपायर का, एक अतिरिक्त रन, लेकिन अभी भी टारगेट बहुत दूर, जिसे मेरे साथी कमेंटेटर रवि कहते हैं कि दिल्ली अभी भी बहुत दूर है। खरोखरच सर अतिशय नपीतुली गोलंदाजी केली आहे इंग्रज युनायटेड या संघाने, त्याच फळस्थूप त्यांनी
अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, हातभर वळवला, स्विंग झालेला हा चेंडू आणि यष्टीरक्षक मंगेश वैतीच्या हातात जाऊन विसावतोय बॉल. काहीसा अशक्य असं आव्हान आहे आता करंजा फॅन्टम या संघासमोर, कारण की तेवढीच चांगली और गोलंदाजी ये आणि चूक गए फिर से. डॉट गेंद, बहुत ही अच्छी गेंद, ऊपर की तरफ की गई गेंद, यॉर्क करा बैठे और इस तरह से डॉट बॉल. और अब ऐसा लगता है जैसे सिर्फ फॉर्मेलिटी रह गई है. एक लूज गेंद, वाइट गेंद का इशारा, लेकिन गेंदबाज पे उतना प्रेशर नहीं है अभी, क्योंकि बहुत ही रन्स उनके हाथ में है. लॉट्स ऑफ रन्स आर देयर टू अचीव. वाइट का इशारा. विकास थोड़ी सी दिशा भटकते हुए, ऐसा लगता है जैसे बहुत तेज गेंद करना चाहते हैं और इस चक्कर में जो है गेंद वाइड चली जा रही है. अगली गेंद विकास की, और धीरे की हुई गेंद, इसे खेलना चाहा लेग साइड में, वहां फील्डर मौजूद. एक रन से संतोष करना पड़ेगा और ऐसा लगता है जैसे उन्होंने भी इस मैच को हाथ से, और ही बहुत ही ऊंची गई गेंद, वहां फील्डर मौजूद है फिर से, और ये कैच मिस किया. हाथ से गेंद उछल गई और ड्रॉप कैच. विवेक जो अभी अभी एक अच्छा कैच ले चुके थे और बड़े आसान कैच के लाइन में वहां खड़े थे. फिर से विकास की आखिरी गेंद, और इसे ऑन साइड में खेलना चाहा था, लेकिन वहां एज लगी, स्क्वायर में गेंद गई और इस तरह से ये खेल समाप्त हुआ. ये मैच जीत लिया है इंजीनियरिंग यूनाइटेड ने. वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेशंस टू द इंजीनियरिंग यूनाइटेड फॉर विनिंग दिस नेक्स्ट राउंड. और इस टूर्नामेंट के